कोल्हापूर जिल्हा शिवसेनेतर्फे आज नवनिर्वाचित आयुक्त यांचा सत्कार करण्यासाठी व त्यांना कोल्हापूर शहराच्या विविध विकास कामांसाठी चर्चा करण्यासाठी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी आम्ही आज गेलो होतो। आयुक्तांना पाहिल्यानंतर एक अत्यानंद झाला। त्यांना जुन्या काळातील महाभारताची मी आठवण करून दिली की माझ्या वाचनात असं आले की आयुक्त साहेब हे भिल्ल समाजाचे आहेत। त्या काळामध्ये देखील 5,500 वर्षापूर्वी महाभारत काळामध्ये एकलव्य नावाचे भिल्ल समाजाचे एक फार मोठे धनुर्विद्या तज्ञ होऊन गेले। त्यांचं दुर्भाग्य असं की त्यांना गुरु कोण मिळाला नाही। त्यांनी गुरुची प्रतिमा तयार करून द्रोणाचार्यांची प्रतिमा तयार करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं। एक धनुर्विद्या तज्ञ म्हणून त्या काळात नावारूपाला आले। पण एका अशा भिल्ल समाजाच्या व्यक्तीला मान्यता प्राप्त होऊ नये म्हणून त्या काळात देखील अन्याय झाला होता आणि गुरु द्रोणाचार्यांनी त्या भिल्ल समाजाच्या एकलव्याला धनुर्विद्या तज्ञकडून त्यांचा अंगठा मागून घेतला होता। याचाच रेफरन्स देत मी सन्मान्य आयुक्त साहेबांना एक विनंतीपूर्वक सूचना केली की साहेब, कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये शेकडो द्रोणाचार्य आहेत, तुमचा कदाचित अंगठा मागतील। कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहातील ह्या EVMच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीच्या माध्यमातून पैशाच्या जोरावरच्या माध्यमातून निवडून आलेले पदाधिकारी तुमचा कदाचित अंगठा मागतील। तर त्यावेळी त्यांना अत्यानंद झाला। त्यांना माझी सूचनाही पटली। ते स्पष्ट म्हणले की मला उदाहरण देखील फार आवडलं की आमच्या जातीला आमच्या प्रजातीला इथं फर्स्ट प्राधान्य दिलं जातं। त्यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने एक अभिवचन दिलं, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी काही असेल केव्हाही हाक मारा, हा शिवसेना पक्ष तुमच्या मागं ताकदीनं उभा राहील। त्यांना अतिक्रमणचे देखील 1-2 विषय दाखवले। त्या अतिक्रमणमध्ये शिंदे सेनेचे गद्दार सेनेचे कार्यालय रस्त्यामध्ये कुठं ना कुठं तरी टपरीच्या स्वरूपात, कुठं खोक्याच्या स्वरूपात, कुठं शेडच्या स्वरूपात मांडलेले आहेत। जर गोरगरिबांच्या पोटावर जर महानगरपालिका उठत असेल तर महानगरपालिकेने गद्दार सेनेचे शिवसेनेचे त्या गद्दार शिवसेनेचे कार्यालय काढलं पाहिजे। त्यांना मी फोटो दाखवले, त्यांना शूटिंग दाखवले, त्यांना ते पटलं देखील। त्यांना आम्ही विनंती केली की हे इस्टेट ऑफिसरने काय केलं पहा आणि कोणत्याही परिस्थितीत गोरगरीब जनतेवर अन्याय होऊ नये, अन्यथा इथून पुढच्या कारवाईमध्ये शिवसेना आम्ही ताकदीनं रस्त्यावर उतरणार गोरगरिबांच्या बाजूनं जोपर्यंत गद्दार सेनेच्या केबिन्स हटवत नाही तोपर्यंत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।